नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये हे कधी मिळतील आणि त्याच सोबत ई केवायसी बाबतची एक नवीन अपडेट आलेली आहे. त्या अपडेट विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बहिणींनो, बघूयात की तुमचा मार्च महिन्याचे 1500 रुपये हे तुम्हाला नेमकं कोणत्या तारखेला मिळतील. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये हे दिले जातात. या योजनेत आता ई केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. अनेक महिलांना ई केवायसी नंतर काय प्रक्रिया आहे याबाबत फारशी अशी कल्पना नाही. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी महत्वाची अपडेट ही दिलेली आहे. तर यामध्ये ई केवायसी आणि पात्र लाडक्या बहिणींवर मोठं वक्तव्य हे त्यांनी केलेलं आहे. 25 सप्टेंबर पासून ई केवायसी प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. म्हणजे 2025च्या सप्टेंबर महिन्यापासून तुमची ई केवायसीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. या संदर्भात अनेकदा मुदतवाढ ही तुम्हाला देण्यात आलेली आहे. अनेक महिलांना केवायसी करताना काही अडचणी आल्या, तसेच तक्रारी देखील आपल्या लाडक्या बहिणींकडून करण्यात आल्या होत्या आणि त्यासोबतच राज्य आणि केंद्र शासनाच्या लाभार्थी योजना महत्वाच्या असणार आहेत. आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक अपात्र महिलांचा लाभ हा कायमचा बंद होणार आहे. म्हणजेच ज्या महिलांनी ई केवायसी मध्ये चुकी केलेली आहे किंवा ज्या महिलांनी ई केवायसी अद्यापपर्यंत केलेली नाही, अशा महिलांचा लाभ हा कायमचा बंद करणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर निकषात न बसणाऱ्या महिला केवायसी महिलांचा प्रति महिना 1500चा लाभ हा बंद होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या महिला ह्या निकषामध्ये बसत नाहीत आणि ज्या महिलांनी ई केवायसी मध्ये चुका केलेल्या आहेत, त्याचसोबत ई केवायसी प्रक्रिया केलेली नाही, अशा महिलांचा लाभ हा इथून पुढे कायमचा बंद करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याचबरोबर महिलांना ई केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याचं आवाहन हे त्यांनी केलेलं आहे. आता बघूयात आदिती तटकरे मॅडम ह्या नेमकं काय म्हणाल्या. 2025च्या सप्टेंबर महिन्यापासून ई केवायसीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर नोव्हेंबर पर्यंत पहिली मुदतवाढ ही देण्यात आली होती. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये ही ई केवायसीला सुरुवात झाली आणि त्याची मुदतवाढ जी आहे ती नोव्हेंबर महिन्यापर्यंत देण्यात आली होती. त्यामध्ये 31 डिसेंबर पर्यंत वाढ केली आहे. पुन्हा एकदा 31 मार्च आणि आता शेवटी 30 एप्रिल म्हणजे सप्टेंबर 2025 पासून 30 एप्रिल 2026 पर्यंत इतका मोठा कालावधी तुम्हाला ई केवायसी करण्यासाठी या योजनेमध्ये देण्यात आलेला आहे. तर आपल्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली असेल तर अशा लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की तुमची ई केवायसी ही नीट व्यवस्थित तपासून पाहिजे आहे. तिच्यामध्ये जर कुठली चूक झालेली असेल तर तुम्हाला सुद्धा इथून पुढे हे 1500 रुपये मिळणार नाहीत बहिणींनो. आणि ज्या महिलांनी व्यवस्थित केवायसी केलेली असेल आणि ज्या लाडक्या बहिणी ह्या निकष त्यांनी पूर्ण केलेले असतील तर त्या लाडक्या बहिणींना घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. बघा, 30 एप्रिल पर्यंत सर्व डेटा समोर आला आहे. राज्य सरकारचा अथवा केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेसाठी सर्वांना ई केवायसी ही अनिवार्य असणार आहे, असं आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं. म्हणजे 30 एप्रिल पर्यंतचा सर्व डेटा जो आहे तो डेटा आता संकलित करून त्यावर कारवाई करणार आहेत. म्हणजे 30 एप्रिल पर्यंत तुम्ही ई केवायसीची प्रक्रिया ही करू शकता. जर तुम्ही 30 एप्रिल पर्यंत प्रक्रिया केली नाही तर तो डाटा एकदा सरकारकडे गेला, राज्य सरकारकडे गेला, तर तुम्हाला तिथून पुढे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे कधीच मिळणार नाहीत महिलांनो. त्यासाठी तुम्हाला माझी सुद्धा एक विनंती आहे की तुम्ही जर ई केवायसी प्रक्रिया केलेली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी प्रक्रिया करून घ्या. आणि ज्या लाडक्या बहिणी ई केवायसी प्रक्रिया केली आहे परंतु त्यांच्याकडून ई केवायसी प्रक्रियेमध्ये काही चूक झाली असेल तर त्यांनी ती चूक ही लवकरात लवकर म्हणजेच 30 एप्रिलच्या अगोदर दुरुस्त करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे रेग्युलर मिळणार आहेत. आता बघूयात तुमचा मार्च महिन्याचा हप्ता हा नेमका तुम्हाला कधी मिळेल. तर लाडक्या बहिणींनो, मार्च महिन्याबद्दल अद्यापपर्यंत कोणतीही तारीख ही आपल्या समोर आलेली नाही. बरेच असे न्यूज चॅनल आहेत की ते सांगतात की ह्या तारखेला हप्ता येईल, त्या तारखेला हप्ता येईल, 15ला येईल, 16ला येईल, 20ला येईल. परंतु लाडक्या बहिणींनो, मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती ही आपल्यापर्यंत आलेली नाही. परंतु येत्या 10 ते 15 दिवसामध्ये हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आपल्या अंदाजानुसार येऊ शकतो. हा एक आपला अंदाज आहे. त्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये हे मिळू शकतात बहिणींनो. परंतु याबद्दल अधिकृत JR किंवा शासनानं याबद्दल अधिकृत माहिती ही दिलेली नाही, ही एक आपली शक्यता आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीची जी प्रक्रिया आहे याबद्दलची माहिती व त्याचसोबत मार्च महिन्याचा हप्ता हा कधी येईल यासोबतची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा
हप्ता हा तुम्हाला कधी मिळेल याविषयीची तारीख येताच आपण त्यावर व्हिडिओ बनवून आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकत असतो. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.